आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे आणि छोट्याशा भुकेसाठी म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळच्यासाठी एक चुरमा लाडू खाल्ला तर त्यांचा पोटभरीचा हा नाश्ता होऊन जाईल. तर चला तर मग आज तुम्हाला गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. आता मी गूळ चिरून घेते. हा तुम्ही कोणत्याही गुळाचा वापर तुम्ही करू शकता. तर मी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे 1 कप. आता मी गव्हाचं पीठ आपण रोजच्या चपातीला वापरतो तो मी घेतला आहे, कारण का आपल्या या लाडवाला जाडसरसा गव्हाचं पीठ लागतं, पण आपल्याकडे ते पीठ नसल्यामुळे आपण रवा वापरायचा. आता अर्धा कप रवा घातलेला आहे आणि 2 चमचे साजूक तूप. प्रत्येक पिठाला आपण हाताने असं चोळून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पिठाला साजूक तूप लागेल. आता आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला शेवटी मी सांगते किती लागलं ते. आणि आपल्याला हे पीठ गव्हाचं पीठ जसं चपातीला मळतो तसं नाही करायचं आहे, घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर टोटल मला पाऊण कप पाणी लागलं. साधं पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला थोड्या वेळसाठी हे पीठ मुरवत ठेवायचं 5-10 मिनटं. आणि आपल्याला अशा प्रकारे गोळे काढून आपल्याला मुटके करायचे आहेत. फक्त आपल्या 5 बोटाच्या हाताने प्रेस करायचं आहे या पिठाला, म्हणजे अशा मुटके होतात. आता हे मुटके तुम्ही तळून घेऊ शकता तुपाने किंवा तेलाचा वापर करू शकतात. आता मी कढई गरम करत आहे. तुम्ही तुपाचा वापर करा किंवा तेलाचा. आता तेल गरम करत आहे आणि जेवढे तेलामध्ये मुटके मावतील तेवढेच मी घालणार आहे. तर मी हे मुटके दोन्ही साईडने पण गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. फास्ट गॅसवर हे मुटके तळून घ्यायचे नाहीत, त्यातलं आतमधलं छानपैकी शिजायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्लोच गॅसवर हे मुटके छानपैकी लालसर असे भाजून घ्यायचे दोन्ही साईडने. तर तुम्ही बघू शकतात सगळेच मुटके आपण तळून घेत आहोत. स्लोच गॅसवर मुटके तळत असताना तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करू शकतात किंवा गूळही कट करू शकतात, पण गॅसची फ्लेम स्लोच पाहिजे. आता सगळेच मुटके छानपैकी फ्राय करून झाल्यावर आपण एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये हे मुटके काढून घ्यायचे. दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेत आहे. तुम्ही बघू शकतात सगळेच तेल पूर्णपणे काढून घ्यायचं आणि परातीमध्ये हे मुटके काढून घेत आहे. आता दुसरी बॅच मी तळून घेत आहे. म्हणजे थोड्या प्रमाणात मुटके घातले तेलामध्ये म्हणजे सगळेच मुटके छानपैकी तळून होतील. आता सगळेच मुटके मी तेलामध्ये छानपैकी फ्राय करून झालेले आहे गोल्डन असे. तर परातीमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड व्हायला द्यायचे. गरम असतानाच मिक्सरला ग्राइंड करायचं नाही. आता हातानेच आपल्याला हे मुटके आपण तोडू शकतो, इतके सहजपणे तुटत आहे. आता सगळेच मुटके मी तोडून घेत आहे आणि मिक्सरला आपल्याला पल्स मोडवरच ग्राइंड करायचं आहे 1-2 मिनटं, म्हणजे रवा असं टेक्स्चर येईल. तुम्ही बघू शकतात सगळेच मुटके मी तोडून घेत आहे आणि 2 कपचे एवढे मुटके होतात. आता मिक्सरच्या जारमध्ये तुम्ही लहान जारचा मिक्सर वापरला तरीही चालेल किंवा मोठ्या, जसं तुमची इच्छा. पण मी मोठ्या मध्ये हे मुटके ग्राइंड करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अगदी जसा रवा असतो तसा झालेला आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला. मी काजू बदाम याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे पिस्ता असेल तर तुम्ही वापरू शकतात. आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही गुळाचा वापर करू शकतात. आता गूळ आणि ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्यायचे. फक्त गुळाचा पाक अजिबात करायचं नाही आहे. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर परातीमध्ये घालायचं. वेलची पूड घालायची. जायफळ असेल तुमच्याकडे तर नक्की किसून घ्या. आता मी लाडू करणार आहे. पहिलं सगळं मिश्रण एकजीव करून घेते आणि तुम्ही बघू शकतात हा एक तरी लाडू खाल्लात ना मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नवऱ्याच्या टिफिनसाठी हा लाडू दिलात ना अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे. लहान भुकेसाठी हा पौष्टिक असा चुरमा लाडू
नक्की बनवा या लहान मुलांसाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू. आणि लाडू तयार झाल्यानंतर खसखस लावायचा कोटिंगसाठी, त्यामुळे छान अशी चकाकी येते. आता सगळेच लाडू झालेले आहे, तुम्ही बघू शकतात. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. इतका पौष्टिक असा हा लाडू आहे ना, खरंच खूप भारी असा झालेला आहे हा चुरमा लाडू. सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये